नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सत्ता के गलियारों में चप्पा चप्पा गूंज उठेगा जय भीम के नारों से। जय भीम जय भीम। जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा जय भीम के नारों से। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। व्यवस्थापन जागा हो जागा हो। प्रशासनाचे कर्मचारी सुरक्षतेबाबत दुर्लक्षितपणाचा जाहीर निषेध। प्रशासनाच्या कर्मचारी सुरक्षतेबाबत दुर्लक्षितपणाचा जाहीर निषेध। कर्मचाऱ्यावर अन्याय सहन कर्मचाऱ्यावर अन्याय माझे वडील बँकर आहेत, ते सुरक्षित घरी येणार ना? कर्मचाऱ्यावर अन्याय सहन होणार नाही। बँक व्यवस्थापन तुम्ही जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। तुम आवाज दो, तुम आवाज दो। भेदभाव थांबवा, भेदभाव थांबवा। आता माझे आई बाबा वेळेत घरी येत नाही, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या। आता माझे आई बाबा वेळेत घरी येत नाही, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या। कर्मचारी सुरक्षा हा आमचा हक्क आहे, हक्क आहे, हक्क आहे। कर्मचारी सुरक्षा हा आमचा हक्क आहे, हक्क आहे, हक्क आहे। कर्मचारी अन्याय सहन होणार नाही, होणार नाही, होणार नाही। आमच्या बळावर व्यवसाय वृत्ती सुरक्षेची नाही हमी, आमच्या बळावर व्यवसायाची वृत्ती सुरक्षिततेची नाही हमी। भेदभाव थांबवा, सुरक्षितता द्या। जो तोडेल नियम त्याला शिक्षा। बँक कर्मचाऱ्याचा अपमान थांबवा, त्वरित सुरक्षा पुरवा। बँक कर्मचाऱ्याचा अपमान थांबवा, बँक कर्मचाऱ्याचा अपमान थांबवा। जो तोडेल नियम त्याला तुम आवाज दो, तुम आवाज दो। माझं नाव सुभाष चौधरी, झोनल सेक्रेटरी होते इथे। तर ही जी घटना जाफराबाद तालुक्यावरून बुद्रुकमध्ये जी झालेली आहे अतिशय निंदनीय आहे आणि अशा प्रकारची घटना याची पुनरावृत्ती होऊ नये, कुठल्याही शाखेत होऊ नये। जे काही राष्ट्रीयकृत बँका असो किंवा पतसंस्था असो किंवा इतर कुठल्या बँकिंग सेक्टर असो, कुठेही याची पुनरावृत्ती होता कामा नये। अशा स्टेप्स मॅनेजमेंटने घेतल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढाकार घेऊन जे काही 2-3 मुद्दे आहेत, सिक्युरिटी वगैरे प्रोव्हाइड केली पाहिजे। तर ते खरोखरच सिक्युरिटीची आता ब्रांचेसमध्ये जरूरत आहे, जे की झोनल ऑफिसला त्याची काही गरज नाही किंवा HOलाही त्याची काही गरज नाही। मला हेच म्हणायचं आहे की अशी घटना यापुढे होता कामा नये। या स्टेप्स मैनेजमेंटला तसेच पुलिस डिपार्टमेंट यांनी याची काळजी घेतली पाहिजे। मैं शीतल डोमोरे हेड ऑफिस में बैंक ऑफ महाराष्ट्र में कार्यरत हूँ और ये जो अभी घटना हुई है रिसेंट में, ये बहुत ही दुखदाई है और ये होना नहीं चाहिए। ये इसका सबसे बड़ा रीज़न यह है कि हमें प्रॉपर सिक्योरिटी प्रोवाइड नहीं की जाती है बैंक मैनेजमेंट की तरफ से, जिसकी वजह से ये घटना हो पाई। अगर उस दिन गार्ड अगर बैंक शाखा में होते तो ये घटना नहीं हो पाती। और सुरक्षा का जिम्मा हमारा मैनेजमेंट का होना चाहिए, क्योंकि हम इतनी मेहनत करके यहाँ पर आते हैं, हमें स्टाफ की वैसे ही कमी होती है। अगर हमें सिक्योरिटी नहीं मिलेगी तो हम अपना काम शांति से नहीं कर पाएंगे, क्योंकि बहुत सा पॉलिटिकल प्रेशर होता है। उस दिन अपना हीरोगिरी दिखाने के लिए पॉलिटिकल लोग आते हैं और फिर कुछ भी हमें बोलकर जाते हैं। हमें मतलब हर तरीके से जो उनका जो कहना होता है वो बहुत गलत होता है। उन्होंने तो इस इंसिडेंट में हाथ भी उठाया है, जो कि एकदम निंदनीय है और मैं इस घटना का बहुत बहुत विरोध करती हूँ। नमस्कार, मी गौतम लहाने, जोनल सेक्रेटरी SC/ST OBC असोसिएशन। जी घटना घडलेली आता सध्या वरुड बुद्रुकला ही अतिशय निंदनीय आहे। कारण आता सर्वांनीच सांगितलेलं आहे की हे गुंड जी प्रवृत्तीचा व्यक्ती जो मयूर रामेश्वर बोर्डे हे अतिशय म्हणजे जे राजकीय स्टंटबाजीच्या उद्देशाने जे हमला केलेला आहे हे अतिशय निंदनीय आहे। की जे ब्रांच मॅनेजरच्या हातात होतं, जे NP अकाउंट गेलेले, थकीत खाते गेलेले, ते ॲटोमॅटिक
सिस्टम त्याला होल्ड करते आणि त्याच्यापासून त्या अकाउंटला होल्ड लागते. तरी बी आम्ही का नाही ॲज अ गाईडलाईननुसार जे PM किसानचे पैसे असतात किंवा शासकीय अनुदान असते हे आम्ही रोखलेलं नाही, ते दिलेलं आहे. पण जे बिझनेसचे पैसे असतात किंवा त्यांच्या इन्कमचे पैसे असतात ते जे खातं थकीत आहे ते नियमानुसार देता येत नाहीत. जे अनुदान आहे ते अनुदानच्या स्वरूपामध्ये कुठलीही रक्कम त्यांनी नोंदवली रोखून धरलेली नसताना तरी पण ते त्यांच्यावर हल्ला झाला. जरी बी काही चुकीच्या गोष्टी जात असेल तर RBI आहे, RBIच्या जे अम्बुड्समॅन आहे तिथं कंप्लेंट टाकू शकतात. एखादी चुकीची घटना घडली असते तर वरती जे कंट्रोल मॅनेजमेंट आहे RBI आहे तर ह्या गोष्टी इथून पुढं होऊ नये अशीच मी अपेक्षा करतो. शाखा व्यवस्थापनासोबतची घटना घडलेली आहे, जो गुन्हा घडलेला आहे हा गुन्हा माझ्या माहितीनुसार बँकेच्या परिसरात घडलेला आहे. गुन्हेगार जो आहे त्याला आमच्या शाखा व्यवस्थापकाची जात माहिती होती आणि म्हणून केवळ जातीय उद्देशातून त्यांना अपमानित करून आणि त्यांना लाज वाटेल अशा शब्दामध्ये कृती करण्यात आलेले आरोपीकडून. म्हणून आमची अशी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या माध्यमातून एक मागणी आहे बँक व्यवस्थापनाला की आमच्या SC ST OBC बांधवांना जे कर्मचारी आहेत त्यांना त्वरित सुरक्षा देण्यात यावी, जी सुरक्षा भारतीय संविधान प्रोव्हाइड करतं. तर आपलं व्यवस्थापन का करत नाही या गोष्टीचाही बँक व्यवस्थापनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आरोपी विरोधात व्यवस्थापनाच्या वतीनं कारवाई झाली पाहिजे. आणि या घटनेमध्ये जे दखलपात्र गुन्हे आहेत जसे की हाऊस ट्रेसपास असेल, अट्रॉसिटीचा कायदा असेल, या लागू झाला पाहिजे अशी आमची राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीनं बँक व्यवस्थापनाला मागणी आहे. ॲक्शन का घेण्यात आली नाही म्हणूनच आज इथं आपण हा प्रोटेस्ट ठेवलेला आहे SC ST OBC कर्मचारी संघटनेच्या वतीने. आणि या SC ST OBC कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाला आम्ही राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि व्यवस्थापनाला हे सूचित करू इच्छितो की त्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि सप्लिमेंटरी FIR किंवा सप्लिमेंटरी चार्जेस त्याच्यामध्ये ॲड करून आरोपीवर कडक शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी. तुमचं नाव सांग. मी ॲडव्होकेट शिरीष कांबळे, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. तर काय मागणी आहे तुमची? आज तुम्ही बँकेच्या म्हणजे धोरण कार्यालयासमोर निदर्शनं केलं, काय मागणी आहे? जय भीम, नमस्कार सगळ्यांना. मी सचिन शेंडे, बँक ऑफ महाराष्ट्र SC ST OBC असोसिएशन अध्यक्ष, नॅशनल प्रेसिडेंट. आम्ही इथे सगळे एकत्र झालो आहोत कारण की आमचे जे धीरज सोनकर साहेब आहेत, शाखा प्रबंधक वरोड ब्रांच जालना, येथे एका लोकल गुंड मयूर बोर्डे नामक इसमाने बँके शाखेमध्ये येऊन काही आपल्या साथीदारांसोबत पोलिसांसमोर त्यांना मारहाण केली. जेव्हा की तो विषय त्यांचा होता नाही, त्या विषयामध्ये त्यांनी कानूनी हे केलं, त्यांना हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप करून ते जाणीवबुजून एक इलेक्शनच्या कार्यकाल येत आहे एक स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न आमच्या बँकरच्या लोकांवर त्यांनी केला आहे, जे की चुकीचं आहे. कुणावर हमला करणं, कुणावर असाल्ट करणं, शिवीगाळ करणं, जाती विषयाबद्दल काही वक्तव्य करणं हे पूर्णपणे आम्ही याचा विरोध करतो. दुसरी गोष्ट की धीरज सोनकर जी ना आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. मॅनेजमेंटशी आम्ही मागणी केली आहे की आम्हाला पर्याप्त स्टाफ दिला पाहिजे, पर्याप्त स्टाफ देऊन आम्हाला सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड केले पाहिजे. SC ST OBC असोसिएशनसोबत जोही अन्याय होत आहे त्या अन्यायाला तुरंत थांबवलं पाहिजे. ही आमची मागण्या आणि इतर मागण्या पण आहेत जे रिलेटेड टू आमचे असोसिएशन्स आहेत. त्या मागण्यांची आम्ही बरेच दिवसापासून बँक मॅनेजमेंटला अपील करत आहोत. तर ती अपील आमची कन्सिडर करण्यात नाही येत आहे, ती ऐकण्यात नाही येत आहे. त्याच्यावर काही रिझॉल्युशन्स किंवा काही पर्याय होत नाही आहे. म्हणून आम्ही आज एक प्रोटेस्ट ठेवला आहे. आणि हा प्रोटेस्ट जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, जे की जेन्युन आहे की सिक्युरिटी गार्ड दिलं पाहिजे, आम्हाला सफिशियंट स्टाफ दिलं पाहिजे, वर्कलोड खूप कमी करायला पाहिजे म्हणजे जे स्टाफ आहे त्याच्यानंतर मग 450 जे आमची PTS सबस्टाफ लोकांची जी भरती त्यांनी थांबवली आहे
त्यांना लवकरात लवकर बँकमध्ये घ्यायचे. आणखी रोस्टर पॉलिसीमध्ये काही काही मिस्टेक्स आहेत, त्या रोस्टर पॉलिसीचे त्यांनी त्याला रिझॉल्व केलं पाहिजे, त्याला रेक्टिफाय केलं पाहिजे. रोस्टर पॉलिसीमध्ये मिस्टेक्स आहेत. तर या सगळ्या आणखी बरेचसे विषय आहेत. ट्रान्सफर पॉलिसी रिलेटेड आहे, प्रमोशन पॉलिसी रिलेटेड आहे, या पॉलिसीजमध्ये डिस्क्रिमिनेशन्स आहे, प्रोटेक्शन पॉलिसी रिलेटेड आहे. आमचे SC ST OBCचे सभासदांना निगोशिएशन ॲक्टमध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, आमच्या मेंबर लोकांची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. यासाठी पण आम्ही सगळ्या युनायटेड फोरमला अपील करतो की आमचे SC ST OBC असोसिएशनचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी युनायटेड फोरममध्येही ठेवले पाहिजे, जेणेकरून आम्ही आमचे विषय SC ST OBC रिलेटेड आणि बँकिंग डेव्हलपमेंट रिलेटेड आम्ही आमचे विषय ठेवू शकू. दुसरी गोष्ट की आमची आणखी एक अपील आहे पोलीस डिपार्टमेंट ऑथॉरिटीज जे आहेत त्यांना, की जे पोलीस लोक तिथे हजर होते त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यात यावी आणि कायदेशीर जे काही बसते ते त्यांनी हे केलं पाहिजे. आता काही कलमा मयूर बुटेंजींवर लागल्या नाही आहे. IT ॲक्ट थ्रू त्यांनी फेसबुकवर आणि सोशल मीडिया इंस्टाग्रामवर वगैरे त्यांनी ते आधीच 12 तारखेला म्हणजे तो इन्सिडेंट होण्याच्या आधीच त्यांनी ती पूर्वकल्पना दिली होती की आम्ही असं असं करणार आहोत म्हणून. दुसरी गोष्ट की 13 तारखेला त्यांनी ते स्टंटबाजी करून सगळी मार्केटिंग पब्लिसिटी केली. ठीक आहे, त्यामध्ये IT ॲक्ट थ्रू त्यांच्या कलमा अजूनपर्यंत त्यांना लावल्या नाही गेल्या आहेत. ॲट्रॉसिटी जाताना वेळेस त्यांनी हे पण म्हटलंय की बाबा तू एक खालच्या जातीचा माणूस आहे, नीच जातीचा माणूस आहे आणि नीच जातीचा माणूस असल्यामुळे तुला आम्ही नागडं करून फिरू, जे की आम्हाला एक्सेप्टेबल नाही आहे. आम्ही बँकेसाठी काम करतो, आम्ही पब्लिकसाठी काम करतो. आमची विनंती आहे की हे जे काही अन्याय होत आहे आमच्या सभासदांसोबत, धीरन सोनकर साहेबांसोबत, तर धीरन सोनकर साहेबांना प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं पाहिजे अशी आमची पोलीस डिपार्टमेंट ॲज वेल एज मॅनेजमेंटसोबतही हे केली आहे, विनंती आहे आमची. दुसरी गोष्ट की बँक मॅनेजमेंटने या प्रकरणाची पोलीस कंप्लेंट कायदेशीर नोंद केली पाहिजे. इंडिव्हिज्युअली धीरन सोनकरजी ही कंप्लेंट नोंद नाही केली आणि हा विषय इथेच थांबणार नाही. हा विषय जोपर्यंत बँक मॅनेजमेंट याला न्याय देत नाही, पोलीस डिपार्टमेंट याला न्याय नाही देत, तोपर्यंत हा विषय समोर आम्ही प्रोटेस्ट करत राहू. सगळ्यांना एवढीच विनंती आहे, कस्टमर लोकांनाही, अशा प्रकारच्या गुंडा लोकांना कृपया बँकेमध्ये ना घेऊन जा. कधी तुम्ही सोबत नको न्या. तुम्हाला जर कुठला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथल्या स्टाफसोबत बोला, ब्रँचच्या, तुम्ही शाखा प्रबंधकसोबत बोला. शाखा प्रबंधकने जर पर्याय काही सोल्युशन नाही दिलं तर मग तुम्ही झोनल ऑफिसेसला व्हिजिट करा. झोनल ऑफिसमधूनही काही पर्याय नाही मिळाला तर हेड ऑफिस आहे, मग त्यानंतर गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आहे. कायदा हातात नका घ्या. आम्ही तुमच्यासाठी बसले आहोत, आम्ही तुमच्यासाठीच काम करत आहोत. आम्ही पण पब्लिकच आहोत. आम्ही तुमच्यासाठी एवढं सगळं हे करत आहोत. तुमचे पैसे आम्ही सेफगार्ड ठेवले आहे. तुमची जिम्मेदारी म्हणते तुम्ही आम्हा लोकांना सेफ ठेवा. धीरेन्द्र सोनकर, शाखा प्रबंधक वाड़ू बुद्रुक ब्रांच. 13 तारीख को मयूर रोड 11:30 बजे के आसपास मेरी शाखा में कक्ष में घुसे अपने 15-20 लोगों के साथ, और उन्होंने मुझे सीढ़ी घाल देते हुए मेरे ऊपर मारा. उसके बाद वहाँ से गाली गलौज करके निकले तो मुझे मेरे जाति सूचक शब्द का प्रयोग करके बोले तुझे नीच जाति के लोग तुझे नंगा करके मारूंगा, ऐसा वो बोल के निकले. रीज़न क्या? रीज़न ये था कि वो हमारे जो कस्टमर भी रहते उनको लेके आए और अपना पॉलिटिकल स्टंट दिखाने के लिए, आने वाले आगामी चुनाव में अपना फ़ायदा लेने के लिए वो हीरो बनने के लिए ब्रांच में आए और बोलने लगे कि इन किसानों का पैसा तुम्हें क्यों नहीं देते हो, होल्ड क्यों लगा के रखा है, जो कि हमारे हाथ में नहीं है. वो खाता थकित होने के बाद सिस्टम ऑटोमेटिक होल्ड लगाता है. तो ब्रांच शाखा की वजह से मैंने उनको समझाने का प्रयत्न किया लेकिन वो नहीं माने. माझं नाव मिलिंद खोब्रागडे, जनरल सेक्रेटरी बँक ऑफ महाराष्ट्र SC ST OBC एम्प्लॉईज असोसिएशन पुणे. आज आम्ही इथे आमचे जे सदस्य आहेत, आमच्या संघटनेचे जे सदस्य आहेत, आमच्या समाजाचे जे बांधव आहेत, धीरेन सोनकर यांच्यावर एक मयूर बोर्डे या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जो फक्त एक राजकीय स्टंट म्हणून एक भ्याड हल्ला केलेला आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जमा झालेलो आहोत. आज त्यांनी जो पॉलिटिकल स्टंट म्हणून जो एक भ्याड हल्ला केलेला आहे, तो भ्याड हल्ला हा अगदी म्हणजे कायद्याचे सर्रास त्यांनी धज्जिया उडून उल्लंघन करून कायदा हातात घेतलेला आहे. त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ॲक्च्युली त्याचे जे आरोप होते ते
नॉन कॉग्निजेबल ऑफ होते, नॉन बेलेबल होते, कॉग्निजेबल ऑफेन्स होते आणि नॉन बेलेबल ऑफेन्स होते, पण त्याला बेलेबल ऑफेन्स नोंद करण्यात आलेली आहे. तर आमची ही डिमांड आहे की त्या व्यक्तीवर जो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जी बँक मॅनेजमेंटची जी जबाबदारी होती की त्या बँक मॅनेजमेंटने आपल्या स्टाफला सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे होती, पण बँक मॅनेजमेंट सुरक्षा प्रोव्हाइड करत नाही आहे. वारंवार त्यांना रिक्वेस्ट करतो आहे की सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे. सुरक्षा प्रोव्हाइड करत तर नाही, पण या केसमध्ये जे धीरन सोनकर आहेत यांनी वैयक्तिक कंप्लेंट लॉन्च केलेली आहे. पण तो व्यक्ती जेव्हा बँकेमध्ये काम करत होता, तो बँकेसाठी काम करत होता, तर आमचं असं म्हणणं आहे की बँक व्यवस्थापनाने त्या व्यक्तीच्या विरोधात, जो गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये कंप्लेंट लॉन्च करायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना माझी एक सूचना आहे की एखादा प्रतिनिधी हा कसा असतो, प्रतिनिधी हा असतो शिक्षित असतो, तो खूप म्हणजे त्याची बोलीभाषा खूप व्यवस्थित असते, सॉफ्ट कॉर्नर असतो, तो सर्वांच्या मनामध्ये बसणारा असतो. या व्यक्तीची जर प्रवृत्ती अगदी गुंड प्रवृत्ती आहे, तो त्याच्या भाषेवरून आपल्याला व्हिडिओ जे व्हायरल झाले त्यामधून आपल्याला स्पष्टपणे दिसते की तो एक व्यक्ती एवढ्या खालच्या भाषेमध्ये, एवढ्या अश्लील भाषेमध्ये तो शिवीगाळी करतो, तो नग्न धिंड काढण्याची बाता करतो, तो नोकरीमधून घालवण्याची बाता करतो, जे तो कायद्याचं उल्लंघन करतोय. तर त्यावर अशा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती हा लोकप्रतिनिधी कधी असू शकत नाही. म्हणून जनतेने यामधून बोध घ्यायला पाहिजे की प्रतिनिधी हा त्याचा हुशार असायला पाहिजे, त्याला कायद्याचे ज्ञान असायला पाहिजे, त्यांनी व्यवस्थित आपली कुठला फोरम आपल्या एखादी तक्रार आहे किंवा काय आहे तर त्याचं रिझॉल्युशन कसं होईल त्याचं प्रॉपर फोरम त्याला माहीत असायला पाहिजे. त्यांनी तो लिखित व्यवहार पत्राचार करायला पाहिजे. जेव्हा की असे हे फक्त राजकीय स्टंट म्हणून समोर येऊन प्रसिद्धी करतात, हे अशा खोट्या प्रतिनिधीला लोकांनी समजायला पाहिजे. त्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. आपल्याला लढवतो कोण याच्याकडे त्यांनी किंवा आपला फायदा कोण करून घेतो याची त्यांनी गांभीर्याने जाण घेतली पाहिजे. आज 75 वर्ष आझादीचा महोत्सव आपण इथे साजरा करतोय. एवढ्या वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर आम्हाला ही जाण आहे नाही की आम्हाला आमचा कोणीतरी फायदा करून घेतोय, तर हे खूप चुकीचं आहे. म्हणून शिक्षण घेतलेलं आहे तर शिक्षण हा फक्त जे घेतलेलं शिक्षण वाचण्यापुरतं शिक्षण ठेवू नका. शिक्षणाला समजा आणि त्या समजून जागृत व्हा, समाजाला जागृत करा. आणि एवढंच बोलून मी व्यवस्थापनाला पण हे देतोय की हे छोटे छोटे मुले इथे जमा झालेले आहेत, ते आपल्या आईवडिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांना प्रश्न विचारत आहेत. तर तुम्ही मॅनेजमेंटने प्रशासनाने मॅनेजमेंटसोबत देशाच्या प्रशासनाला पण आहे की ह्या लहान लहान मुलांच्या आईवडिलांचे प्रोटेक्शन कोण करणार, तर याचं उत्तर त्यांनी लवकरात लवकर द्यायला पाहिजे. सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे. सुरक्षा प्रोव्हाइड करण्याचा मागे हेतू असा आहे की जे लोक इथे सुरक्षा गार्ड म्हणून एम्प्लॉईड होणार आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे. एका व्यक्तीला रोजगार मिळाला तर त्याच्या 4 लोक त्याच्याबरोबर प्रोटेक्ट होतात. तर हा एक पसरलेला जो बेरोजगार आहे, जो लाखो करोडो जे विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसलेले आहेत त्यांना नोकरी नाहीत किंवा काही नाहीत, तर या माध्यमातून एक रोजगारावर फूल नाही फुलाची पाकळी म्हणून एक अंकुश लावण्यामध्ये आपण हे होऊ आणि देशाच्या विकासामध्ये आपण सामील होऊ आणि आपल्या देशाला पुढे नेऊ.